हिवाळ्याच्या मोसमात मुबलक प्रमाणात सर्व प्रकारच्या भाज्या उपलब्ध असतात. या मोसमात भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीची भाकरी खास भोगीच्या दिवशी केली जाते. नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला भोगीची भाजी कशी बनवतात आणि त्याला काय काय साहित्य लागते ते दाखवणार आहे. तर सर्वात प्रथम ह्या फळभाज्या घेतलेल्या आहेत. कच्चं केळं, पापडी, लसूण, वांगी, बोरं, बटाटा, आलं, लाल भोपळा, शेवग्याची शेंग, रताळं, गाजर, वालपापडी आणि मिरच्या. ह्या फळभाज्या घेतलेल्या आहेत. भोगीच्या भाजीमध्ये ज्या पालेभाज्या घालणार आहे त्यामध्ये पालक, कांद्याची पात, आंबट चुका, हा बघा असा गोल अशी पानं असतात त्याची लांबट, मेथी, कोथिंबीर आणि लसणाची पात. या सर्व भाज्या मी निवडून थोड्या थोड्या प्रमाणात घेणार आहे. या सर्व भाज्या निवडून स्वच्छ धुवून चिरून घेणार आहे. सर्व शेंगभाज्या व फळभाज्या मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेल्या आहेत. भोपळा, गाजर, घेवडा, शेवग्याच्या शेंगा आणि वालपापडी. तसंच कच्चं केळं, बटाटा, वांगी, रताळे. हिरवे मटार सोलून मी त्यातले दाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे रात्री भिजत घालून सकाळी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे भुईमुगाच्या ताज्या शेंगा असतील तर त्या सोलून त्यातील दाणे घेतले तरी चालेल. तसंच माझ्याकडे मूग, मटकी, हरभरे हे मोड आलेलं कडधान्य होतं, तेही मी घेतलेलं आहे. तुरीच्या शेंगा सोलून त्यातील दाणे घेतलेले आहेत. बाजारातून हरभऱ्याची झाडं आणलेली होती, त्यातील मी हरभऱ्याचे हे दाणे काढून घेतलेले आहेत. आणि हुरडा घेतलेला आहे. मेथी, पालक, आंबट चुका, कोथिंबीर, लसणाची पात ह्या सर्व पालेभाज्या मी निवडून स्वच्छ धुवून व बारीक चिरून घेतलेल्या आहेत. भोगीच्या भाजीच्या फोडणीसाठी ओवा घेतलेला आहे. पातीच्या कांद्यातील कांदा मी जाडसर चिरून घेतलेला आहे आणि पात आहे ती बारीक चिरून घेतलेली आहे. भाजीत घालण्यासाठी ऊस असा तोडून ह्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि बोरं घेतलेली आहेत. हा रानमेवा मी भोगीच्या भाजीमध्ये घालणार आहे. भोगीच्या भाजीमध्ये घालण्यासाठी जे मी वाटण तयार करणार आहे त्यासाठी अर्धा नारळ किसून घेतलेला आहे, कांदा चिरून घेतलेला आहे उभा आणि थोडा पातीचा कांदाही घेतलेला आहे चिरून,
10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत, थोडं आलं घेतलेलं आहे, कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तीळही घेतलेले आहे. ह्यातले थोडे तीळ मी भाजीमध्ये घालायसाठी वापरणार आहे आणि थोडे तीळ मी वाटणामध्ये घालणार आहे. हा हुरडा मी कोरडा भाजून घेणार आहे आणि हा वाटणामध्ये घालणार आहे. गॅस चालू करून कढई गरम करत ठेवलेली आहे. तर ह्या कढईमध्ये आता मी तीळ आहेत ते भाजून घेते. तीळ छानपैकी भाजलेले आहेत. तर मी आता हे काढून घेते. आता गरम कढईमध्ये मी हुरडा घालून घेते. हुरडा छानपैकी भाजलेला आहे. तर आता तो मी काढून घेते. आता गरम कढईमध्ये मी तेल घालून घेते कांदा आणि खोबरं भाजण्यासाठी. आता गरम झालेल्या तेलामध्ये आलं, लसूण, आणि हिरव्या मिरच्या घालून छानपैकी परतून घेते. आलं, लसूण, मिरची छानपैकी भाजलेली आहेत. तर आता यामध्ये मी कांदा घालते आणि व्यवस्थितरित्या परतून घेते. कांदा आता नरम झालेला आहे. तर आता यामध्ये मी कोथिंबीर घालते आणि छानपैकी परतून घेते. कांदा गुलाबी झालेला आहे. तर आता यामध्ये मी खोबरं आहे ते घालते आणि व्यवस्थितरित्या परतून घेते. खोबरं छानपैकी भाजलेलं आहे. तर मी गॅस बंद करते आणि हे खोबरं थंड करण्यासाठी ठेवून देते. मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेलं खोबरं आहे
ते घालते. ह्या खोबऱ्यामध्ये आपण तीळ आणि हुरडा जो आपण भाजून ठेवलेला होता तोही घालूया. आणि थोडंसं पाणी घालते. हे सर्व साहित्य मिक्सरला लावून बारीक वाटून घेते. मिक्सर लावून बारीक वाटण करून घेतलेलं आहे. भाजीच्या फोडणीसाठी गॅस चालू करून कढई गॅसवर गरम करत ठेवून फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे. गरम झालेल्या तेलामध्ये आता मी ओवा घालते. ओवा चांगला तडतडल्यानंतर त्यामध्ये कांदा आणि कांद्याची पात दोन्ही घालून घेते आणि व्यवस्थितरित्या परतून घेते. कांदा आणि कांद्याची पात छानपैकी भाजलेले आहे. तर आता यामध्ये मी हिंग घालते. कांदा आणि कांद्याची पात छानपैकी भाजल्यानंतर त्यामध्ये तुरीचे दाणे, मोड आलेले कडधान्य, शेंगदाणे, हरभरा, हिरवे मटार, हुरडा ह्या सर्व शेंगभाज्या चांगल्या तेलामध्ये परतून घेते. या भाजीमध्ये घालण्यासाठी मी मालवणी गरम मसाला आणि मालवणी मसाला घेतलेला आहे. तुमच्या घरी जो साठवणीचा मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता. शेंगभाज्या शिजायला वेळ लागतो म्हणून शेंगभाज्या अगोदर तेलामध्ये छानपैकी परतून घेतलेल्या आहेत. तर आता यामध्ये मी फळभाज्या आहेत त्या घालते. लाल भोपळा, गाजर, पापडी, घेवडा, शेवग्याच्या शेंगा, वांगी, केळे, बटाटा, रताळी हे सर्व ह्या भाजीमध्ये घालून व्यवस्थितरित्या परतून घेते. भाज्या व्यवस्थितरित्या परतून झाल्यानंतर चवीपुरता मीठ घालते.
मीठ घालून भाज्या व्यवस्थितरित्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये मालवणी गरम मसाला आणि मालवणी मसाला हे दोन्ही घालून व्यवस्थितरित्या परतून घेते. मसाला घालून भाजी व्यवस्थितरित्या परतून घेतल्यानंतर त्यामध्ये 2 कप गरम पाणी घालून भाज्या व्यवस्थितरित्या ढवळून घेते. आता भाजीवर झाकण लावून मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवून देते. बोरं कापून त्यातील बिया काढून त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ऊसही घेतलेला आहे तुकडे करून. आता हा रानमेवा मी भाजीमध्ये घालणार आहे. भाज्या अर्ध्यापेक्षा जास्त शिजलेल्या आहेत, तर आता ह्या भाज्यांमध्ये ऊस आणि बोरं आहेत ती घालते. ह्या भाज्यांमध्ये लसणाची पात, मेथी, पालक, आंबट चुका आणि कोथिंबीर या सर्व पालेभाज्या घालून व्यवस्थितरित्या परतून घेते. भाज्या व्यवस्थितरित्या परतून घेतलेल्या आहेत, तर आता ह्याच्यावर मी झाकण लावून शिजण्यासाठी ठेवून देते. ह्या भाजीमध्ये चवीपुरतं गूळ घालणार आहे. आता भाजीमध्ये गूळ घालते. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गूळ घालावा, नाही घातलं तरी चालेल. आणि तीळ आहे तेही घालते. आणि मिक्सरला लावलेलं वाटण आहे तेही घालते आणि व्यवस्थितरित्या परतून घेते. मिक्सरच्या भांड्यातील वाटण काढून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून ते पाणी मी ह्या भाजीमध्ये घालते.
आता भाजीवरती झाकण लावून भाजी शिजण्यासाठी ठेवून देते. झाकण काढून घेते. भाजी परतून घेते. छानपैकी भोगीची भाजी तयार झालेली आहे. तर मी आता झाकण लावून गॅस बंद करते आणि आता बाजरीच्या भाकरी करायला सुरुवात करते. भोगीच्या भाजी बरोबर मी आता बाजरीची भाकरी बनवायला सुरुवात करते. त्याच्यासाठी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर ही दोन्ही पीठं मी आता एकत्र मिक्स करते. दोन्ही पिठं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते आणि तीळ घालून पीठ एकत्र एकजीव करून घेते. आता हे सर्व एकजीव करून झाल्यावर पाणी घालून व्यवस्थितरित्या मळून घेते. पीठ मळून झाल्यानंतर बाजरीच्या भाकरी करायला सुरुवात करते. अशा प्रकारे भाकरी मी थापून आणि भाजून घेते. बाजरीच्या भाकरी थापून आणि भाजून झालेल्या आहेत. भोगीची भाजी तयार झालेली आहे. या भोगीच्या भाजी बरोबर बाजरीच्या भाकरी केलेल्या आहेत. आपणही या करून पाहाव्यात आणि माझ्या जय मल्हार रेसिपीज ह्या चॅनलला लाईक करावं, शेअर करावं, कमेंट्स कराव्यात आणि नवीन असणाऱ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.